नमस्कार, किचन कॅप्टन सोनिकामध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मंडळी, आज संडे आहे आणि संडे स्पेशल अशी ही रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। तर आज आपण संडे स्पेशल असे नॉनव्हेज कीमा पॅटीस कशी केलेली आहे त्याची डिटेल रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे आपण एक डो तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। साधारण 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आपण नसेल तर 1 चमचा एक्स्ट्रा तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता। आणि इथे 2 मीडियम साईजचे जे बटाटे आहेत ते छान वाफून किसून घेतलेले आहेत। आणि इथे घेतलेला आहे 1 वाटी खिमा। तर हा आपला खिमा फोडणी दिलेला आहे। जे मसाले वगैरे टाकून आपण नेहमी करतो त्याच पद्धतीनं तो खिमा केलेला आहे। त्यानंतर एक अंडा आपल्याला इथे घ्यायचा आहे। त्यात थोडं चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे। आणि आता हे जे आपण साहित्य घेतलं होतं ते सगळं छान व्यवस्थित चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही घेऊ शकता। तर इथे छान एक कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला आणि खूप व्यवस्थित छान ते बाइंड होईल अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। आणि थोडंसं त्याला तेल लावून इथे थोडंसं 5 मिनटं मुरवायला ठेवायचं आहे। तर छान आपलं इथे डो तयार झालेला आहे। त्यानंतर अशी एक पारी घ्यायची आहे, हाताच्या सहाय्याने त्याला थोडंसं मोठं करायचं आहे आणि जो कीमा आपण घेतला होता तो छान त्या पारीमध्ये भरून मस्त असा बंद करून घ्यायचा आहे। आणि छानसे त्याचे पॅटीस तयार करायचे आहे। खिम्याची सुद्धा डिटेल रेसिपी आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकूयात। आणि त्यानंतर जे अंड्याचं आपण मिश्रण केलं होतं त्यामध्ये हे पॅटीस एक एक करून त्यात असे बुडवून आपल्याला ते नंतर छान तळून घ्यायचे आहे। तर इथे तेल छान तपवून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियममध्ये आपल्याला याला छान तळून घ्यायचं आहे, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। तर छान अंड्यामुळे त्याला तो खरपूसपणा येतो आणि किमा पण आपला छान शिजलेला आहे तर तो सुद्धा चव त्या पूर्ण पॅटीसमध्ये खूप छान येते। तर इथे आपला असं पॅटीस छान तळून झालेला आहे। अशाच पद्धतीनं बाकीचे सुद्धा पॅटीस आपण इथे तळून घेऊयात। तेव्हा किती छान सुंदर त्याला कलर आलेला आहे, खायलाही तेवढेच ते खूप स्वादिष्ट लागतात। तर असा हा आपला संडे स्पेशल मेन्यू खिमा पॅटीस आपले इथे छानसे तयार आहेत। तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा तुम्हाला जो सॉस आवडेल त्या सॉससोबत नक्कीच हे खिमा पॅटीस ट्राय करू शकता। तर एक तुम्हाला मी इथे दाखवते। तर बघा खूप छान असा झालेला आहे, ज्युसी। बरेचसे पॅटीस तुम्ही खाल्ले असतील पण हे खिमा पॅटीस खायला खूप खूप छान लागतात। नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि बघा मस्त छान ती फिलिंग आणि नक्कीच तुम्हाला आवडेल त्या सॉससोबत तुम्ही छान गार्निशिंग करून मस्त एन्जॉय करू शकता। तर हो, आज आपली ही संडे स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि खिम्याची जी रेसिपी आहे तीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करूयात। सो स्टे ट्यून। थँक्स फॉर वॉचिंग।